स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील व्लॉग्स. आणि आपण आता करतोय आपली कोकण ट्रिप आणि त्यामध्ये आपण आहोत आता निवती बीचवर. येस. आणि काल रात्री सकाळी 4 वाजता चालू केलेला प्रवास. आम्हाला इकडे पोचायला 6 वाजले. बट त्याच्यानंतरचा जो नजारा होता ते बघून सगळी थकावट आमची पळून गेली. तुम्हाला एक जस्ट झलक दाखवतो आमच्या रूम मधून काय दिसतं ते बघा. तो तिकडे आहे गोल्डन रॉक आणि हा आमचा हॉटेल. तर आता आपण चाललोय बोट राईड करायला आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत सगळ्यांचा आता जो एंडिंग सगळीकडे आपण बघतोय रील्स मध्ये ते म्हणजे म्हातारीची चूळ बघायला. चला. अशा प्रकारे आपली बोट आलेली आहे आणि आपण आता जातोय बीच प्लेसेस एक्सप्लोर करायला. या बर्ड आयलँड. हे आहे इकडचं लाईट हाऊस. या पायऱ्या दिसतात ज्या थेट लाईट हाऊस कडे जातात. आणि हे जुनं लाईट हाऊस सोडून नवीन लाईट हाऊस बांधण्याचं कारण म्हणजे आता बोटवाल्या दादांनीच सांगितलं. कारण की इकडे जे तुम्हाला ब्लॅक दिसतंय छटा तिथपर्यंत समुद्राचं पाणी जातं आणि एका काळी आलेल्या पुरामध्ये हे लाईट हाऊस पूर्ण बुडालं होतं. आणि इकडची म्हातारीची चूळ फेमस आहे. पण म्हातारीचीच का? सो दादांनी सांगितलं आम्हाला की इथेच एक म्हातारी राहत होती या ओल्ड लाईट हाऊस जवळ आणि ती तिथेच मरण पावली. सो तिला तिथेच एका दगडावरती दफन केली आहे. त्याची तुम्हाला आता व्हिडिओ दिसत असेल तर ते क्रॉस मार्क करून एक तिचं समाधी स्थान असं बनवलेलं आहे. आणि हे आहे जशी म्हातारीची चूळ तशी आजोबांचा फवारा. आणि जेव्हा 2 खडकांच्या आतून बोट जाते तेव्हाचं ते दृश्य खूपच पाहण्यासारखं असतं. आणि हे आहे आत्ता बांधलेलं नवीन लाईट हाऊस. तिथे आजही 2 ते 3 माणसं कार्यरत असतात. आणि 6-6 महिने हे ह्या इथेच लाईट हाऊस वर असतात. तुम्ही पाहू शकता तिकडे जाण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि त्यांना तिकडे राहण्यासाठी अशी पुरेपूर सामग्री या बोटीनेच पुरवली जाते. आणि फायनली आपण आलो आहोत आपल्या फेमस स्पॉट जवळ म्हातारीची चूळ. फायनली आता म्हातारीची चूळ बघून पण मागे फिरतोय कारण आता सूर्य डोक्यावर यायची वेळ झालेली आहे.
हॉटेलवरती. तुम्ही पाहू शकता इकडे या हॉटेलचं एक स्वतःचं असं बीच आहे. ओके, सो तिकडे आपल्यालाच फिरायला जागा आहे. तेही एक चांगला अनुभव भेटलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली ड्युटीचे सर्व स्पॉट तर बघून झालेत. आता जाऊ आपण सिंधुदुर्ग आणि तिकडून आपण करू वॉटर स्पोर्ट हे तरकाळीला. सो भेटू. आणि बोट सफारी नंतर काकींनी दिलेले घावणे म्हणजे आम्ही लिटरली 4 ते 5 प्लेट सांगितलेल्या, बट त्यांच्या 7 ते 8 प्लेट कशा झाल्या हे आम्हाला सुद्धा समजलं नाही. आलोय सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोर करणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला आपला एक्सप्लोरेशन. किल्ल्याच्या मेन दरवाजाच्या समोरच आहे हनुमंताचं मंदिर आणि तिथून आत गेल्यानंतर पायऱ्या जातात वर किल्ल्याच्या तटबंदीकडे आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतं पूर्ण समुद्र. आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. किल्ल्याच्या आत काकांनी हे मातीचं बनवलेलं खेळणं आणि किल्ल्यामध्ये असलेल्या मंदिरात दर्शन घेऊन आपण एंट्री केली किल्ल्यामध्ये चालू असलेल्या म्युझियम मध्ये. आणि तिथे आपण पाहिले शिवकालीन शस्त्र अस्त्र आणि महाराजांचे पायाचे हाताचे ठसे. आणि भर उन्हात पूर्ण किल्ला तर पाहता आला नाही, पण ड्रोनच्या सहाय्याने वरवरून आपण नजर फिरवली. आपण परत निघालो आणि केली वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. आणि आपण आपल्या कोकण सिरीजच्या डे 2 मध्ये जाणार आहोत कुणकेश्वर मंदिर आणि बघायला. कालच आपण आलो होतो इकडे देवगडमध्ये संध्याकाळी. ओके, आणि आज आपण पहिला करणार आहोत कुणकेश्वर मंदिर. आणि तिकडनं आता तुम्हाला दाखवतो ह्या इकडच्या जिथे आम्ही स्टे केलाय देवगडमध्ये त्याच्या बाहेरचा व्ह्यू बघा. हा एक होमस्टे बुक केला होता आपण तिकडेच. 1, 2 आणि 3. ओके, सो हे होतं त्याचा स्टे दाखवतो तुम्हाला. हा होता आमचा कालचा होमस्टे. इथून पुढे एक 5-10 मिनिटावरच आहे कुणकेश्वर मंदिर. सो आता आपण चाललोय कुणकेश्वर मंदिराकडे आणि तिथून आल्यावरती आपण भेट देऊ वंडमिल गार्डनला. उभे नाही राहायचं. चल चल, बस झालं. सकाळीच आम्ही कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यामुळे तिकडे थोडीही गर्दी नव्हती आणि खरंच ती जी पिंड आहे ते सेम केदारनाथ मध्ये तुम्ही बघितलं असेल, सेम महादेवाची पिंड इकडे तुम्हाला पाहायला मिळते. आणि आपलं आता कुणकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता इकडे आपण आलोय खाली कुणकेश्वर समुद्र किनारे. इकडे पांडवकालीन पिंड आजही पाहायला मिळतात आपल्याला. सो एक इकडे अवशेष दिसतोय. असे अनेक पिंड या समुद्रात आहेत. सो आपण तिकडे बघू कुठे भेटतंय आपल्याला पाहायला. प्रत्येक दगडावरती इथे एक पिंड बनवलेली आहे.
समुद्रामध्ये आपण चाललोय. कुठे आहे सोनी? हा येस. आणि खरंच मित्रांनो, कोकणात याची जी मजा आहे ती ह्या कोस्टल रोडमुळे. मला थोडं कस गाडीतून दिसणारं जे बाहेरचे दृश्य आहे तेच तुम्हाला प्रसन्न करतं आणि तुम्हाला कितीही प्रवास असला तरी तो सहज निघून जातो. आता आपण येतोय इकडे. आम्हाला जातानाच रस्त्यात विठ्ठलाचं सुंदर मंदिर भेटलेलं पाहिलं असेल ड्रोन शूट घेताना. सो आपण त्याला भेट देतोय. तुम्ही बघताय कसलं भारी मंदिराचं काम आहे. आम्ही सकाळच त्या मंदिरात गेलेलो. काकांनी पाहिलं आणि आमच्यासाठी त्याचा दरवाजा ओपन करून दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ओव्हरऑल स्ट्रक्चरसाठी गावकऱ्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 करोड रुपये खर्च करून त्या मंदिराची स्थापना केलेली आहे. सो असे मेन स्पॉट घेऊन आपण सांगता केली आपल्या कोकण ट्रिपची. तो पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.